आम्हाला पाहावयास मिळतं. कारण पहिल्या वर्षी पहिलाच कार्यक्रम केला होता, पहिलीच दिनदर्शिका होती आणि त्यावेळची एक खंत होती राहिलेली की आपण मान्यवरांच्या हस्ते जे जाहिरातदार आहेत यांच्या हस्ते जर अनावरण सोहळा पार पडला तो अधिक जास्त खुलून दिसेल आणि हाच प्रयत्न याविषयी आम्ही करतोय. आता प्रास्ताविकात काय मांडायचं तर सुरुवातीलाच टीचरने सांगितलं आहे आपणाला की कॅलेंडरचा उद्देश आणखी त्याची पार्श्वभूमी काय असते ते, पण थोडक्यात मला सांगू वाटेल. कारण या संकल्पनेचं जे पूर्ण श्रेय आहे ते आपल्या शाळेचे प्रिन्सिपल फादर अँथनी डिसूजा यांना जातं. कारण त्यांच्याच डोकीतली ही मूळ संकल्पना, त्यांचाच हा जो उपक्रम आहे तो आम्ही फक्त अंमलात आणला आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या शाळेला यावर्षीही दुसऱ्यांदा आपलं कॅलेंडर या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. याचा आम्हाला आनंद आहे की आपल्या शाळेचं कॅलेंडर आपण तयार करतो. आता हे फक्त कॅलेंडर नाही आहे, तशी बरीच कॅलेंडर आहेत जी विविध पद्धतीनं आपलं काम करत असतात. पण आपल्या शाळेचं कॅलेंडर का असावं आणि ते कशासाठी असावं जर त्याचा थोडासा मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं तर हे कॅलेंडर आपलं कॅलेंडर आहे. जेव्हा हे भिंतीवरती चिकटवलं जाईल, अडकवलं जाईल, तेव्हा प्रत्येकजण सांगेल की माझ्या शाळेचं कॅलेंडर आहे. जसं की बाजारातून जाताना एखादा शाळेचा ड्रेस घातलेला मुलगा पाहायला मिळतो, त्या शाळेची ओळख करून देतो, तसं हे कॅलेंडर आपल्या शाळेची ओळख करून देणारं आहे. कारण या कॅलेंडरमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचे फोटो आहेत, माझ्या पालकांनी दिलेल्या जाहिराती आहेत, माझ्या शाळेतल्या शिक्षकांचे वाढदिवस आहेत, विविध जे उपक्रम आहेत त्याची काय ठळक बातमी त्यामध्ये आम्ही केलेली आहे, जेणेकरून त्याचं थोडंसं प्रदर्शन व्हावं, त्याची ख्याती व्हावी या उद्देशानं. आणि हे माझं कॅलेंडर, आपल्या शाळेचं कॅलेंडर जे आम्ही स्वतः बनवलं आहे त्याचा एक मनस्वी आनंद आपल्या सर्वांना आहे. आता हे कॅलेंडर बनवताना यात एकट्याचीच मेहनत आहे का तर नाही, कारण हे सगळ्यांनी मिळून बनवलं आहे. कारण मागच्या वर्षीचा अनुभव असा होता की पहिल्यांदाच कॅलेंडरची निर्मिती करायचा संकल्प बांधला गेला, सुरुवात फादरनी करून दिली, हातात थोडंसं माझं काम दिलं, बाकी सगळ्या सहकारी शिक्षकांनी अगदी जाहिराती गोळा करण्याचं काम अगदी तळमळीनं केलं, अगदी त्यात जीव ओतून काम केलं आणि पहिल्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात जाहिराती गोळा केल्या आणि पहिला प्रयत्न चांगला केला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. यावर्षी ही जाहिराती गोळा करणं आलंच, पुन्हा शिक्षकांनी आपले कामाला लागले, त्यांनी आपल्या परीने जितकं होईल तेवढा प्रयत्न केला आणि जाहिराती जमा केल्या आणि यावर्षी आम्ही कॅलेंडर केलं तयार आणि त्याचं अनावरण करतोय, याचं मोठं समाधान आज आपल्याला पाहायला मिळतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही लक्षात आलं असेल की मागच्या वर्षी तुमच्यासाठी 250 रुपये फोटोची किंमत होती, ती यावर्षी आम्ही 150 रुपये केली. कारण आम्हाला तुम्ही महत्त्वाचे होतात, तुमचे वाढदिवस आम्हाला त्यामध्ये डिस्प्ले करायचे होते आणि हाच प्रयत्न शाळेचा होता की पैशापेक्षा आपणाला तुमचं महत्त्व त्यामध्ये प्रदर्शित करायचं होतं आणि ते आम्ही साध्य केलं. भले कुठंतरी ह्या गोष्टी कमी ज्या झाल्या असतील, पण आम्ही जो काय आमचा उद्देश आहे तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर या कॅलेंडर निर्मितीमध्ये ज्या ज्या मंडळीने, अगदी जाहिरातदार असू देत, तुमचे पालक असू देत, या उपक्रमासाठी ज्या शिक्षकांनी, सगळ्याच शिक्षकांनी, अगदी लहान घटकापासून सगळ्यांनीच त्यामध्ये जो काही वाटा घेतला आणि हे पूर्णत्वास नेलं, त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. मी ॲक्च्युअली प्रास्ताविकाला उभा आहे पण आभार मानतोय, कारण हे सगळ्यांच्या मेहनतीतून काय अस्तित्वात आलेला हा उपक्रम आहे आणि यावर्षी समाधान आहे की आम्ही ते केलं. यापुढेही करण्याचा आपण प्रयत्न करूया. यात ज्या ज्या मंडळीने आम्हाला सहकार्य केलं, ज्या जाहिरातदारांनी आम्हाला मदत केली, पालकांनी मदत केली, सगळ्या शिक्षकांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.